नमस्कार, मी मयुरेश कडव. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून किंबहुना राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आल्यापासून एक गोष्ट आवर्जून चर्चेत राहिली आहे, ती म्हणजे दोन्ही पक्षातल्या नेत्यांमधल्या वादावादीची. मग कुणी कुणाला निजामाचा बाप म्हणतंय तर कुणी तलाक कधी घेताय असा सवाल करतंय. शिवसेना भाजपचं भांडण म्हटलं की पार अगदी निजामापासून ते खंजीर, बिचवा आणि कटारीपर्यंत ही लढाई रंगलेली असते. बरं, ही लढाई इतकी टोकाची असते की अनेकांना वाटतं की आता युती तुटल्याच जमाय. पण असं काही होत नाही. काही दिवस दोन्ही पक्षाचे नेते पुन्हा शांत होतात, पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटतं. गेले कित्येक दिवस महाराष्ट्र हे अनुभवतोय आणि पचवतोय सुद्धा. बरं, हे सगळं पुन्हा नव्यानं सांगण्यामागचं कारण म्हणजे आता परत एकदा शिवसेनेचे आमदार नाराज झालेत. भाजपचे मंत्री आपली कामच करत नाहीत, मिळालेली खाती दुय्यम दर्जाची आहेत अशी घुसमट सहन करण्यापेक्षा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका अशी त्यांची भूमिका आहे. थोडक्यात काय तर तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना या नाट्याचा पुढचा प्रयोग सुरू झालाय. मी इथं अंक म्हणणार नाही, कारण अंक म्हटलं की नाटक संपतं आणि प्रयोग किती असतील त्याला अंत नसतो. असो, आता या नाराजी नाट्यामुळे माध्यमांना चांगलं खाद्य मिळेल, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण खरा सवाल आहे तो म्हणजे असं किती दिवस चालायचं. शिवसेना नाराज आहे तर सत्तेत अजून सहभागी का? भाजपकडून नेमकी कशा प्रकारची वागणूक सेनेला मिळतीये? एकीकडे शिवसेना वारंवार स्वाभिमानाची भाषा करतीये, पण दुसरीकडे सत्ता सोडण्याची किंवा निर्वाणीची गर्जना का करत नाही? हा सवाल सगळ्यांनाच पडलाय. शिवाय भाजपलाही सत्ता करायची आहे, तर मग मित्रपक्षाला वारंवार डिवचणं कशासाठी? नेमक्या काय आहेत या कुरबुरी? यातून काही तोडगा निघणार आहे का? या दोघांना भांडणातून वेळ मिळाल्यानंतर जनतेची कामं होणार आहेत का? अशा अनेक प्रश्नांवरच आहे आजची चर्चा. आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक, हे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मुंबईतून. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके हे देखील त्यांच्यासोबत परळ स्टुडिओत आहेत. याशिवाय सकाळचे विशेष प्रतिनिधी संजय मिस्किन हे देखील चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचबरोबर आमचे सामचे प्रतिनिधी महेंद्र मोरे हे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी सुरुवात करतोय हेमंत देसाई सरांकडून. देसाई सर, आपला अनुभव दांडगा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे आत्तापर्यंत शिवसेना आणि भाजपमधली ही जी तुतुमयमय आहे किंवा ही जी सुंदोपसुंदूई आहे, ही काही कालचा आजचा विषय नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हे सुरू आहे. म्हणजे आता महाराष्ट्रात 2 वर्ष झाली सत्ता स्थापन होऊन, मात्र तरी देखील हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. तर या चर्चेची सुरुवात करताना तुम्ही एकंदरीत काय सांगाल की नेमके काय वाद आहेत, यावरती काय तिढा निघू शकतो? नेमकं भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या चाललंय तरी काय? नाही, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं अजिबातच आलबेलं नाहीये आणि ही सत्तेसाठी केलेली एक तडजोड आहे. हिंदुत्व वगैरे जो काही समान धागा आहे तो त्या समान धाग्याला तसा काही अर्थ नाही. सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या आमदारांची कामं करत नाहीत, एवढीच तक्रार नाहीये. तक्रार अशी आहे की शिवसेनेचे आमदारच आपल्या लोकांची कामं करत नाहीत किंवा शिवसेनेचे मंत्री आपल्या आमदारांची कामं करत नाहीत. आणि ही वस्तुस्थिती असणारच, कारण त्याच्याशिवाय अशा प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत. आता एक साधी गोष्ट अशी याच्यामध्ये व्यवहाराची गोष्ट आहे अशी की भारतीय जनता पक्षाला जर अहोरात्र तुम्ही लाखोली वाहणार असाल काय कुठल्या प्रत्येक बाबतीत, म्हणजे अगदी सामनामध्ये आता उद्धव ठाकरेंची मुलाखत येणारी मॅरेथॉन मुलाखत, त्याची जर जाहिरात बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की हिंदुत्वाचं जे काय आहे त्यासाठी आम्ही लढतोय, आम्ही प्रत्येक गोष्टीला अंगावर घेतो. आणि हे काय करतात म्हणजे थोडक्यामध्ये भारतीय जनता पक्ष फक्त सत्तेवरती बसलेले आहेत, मजा मारतायत ते, आणि आम्ही मात्र उन्हातानामध्ये राबतो आहे आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करतोय, अशा प्रकारची भाषा आहे. त्याच्यानंतर पंकजाताई मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे ट्विटर युद्ध झालं त्याच्याबाबत सुद्धा टीका टिप्पणी सामनामंद झालेली दिसते. संजय राऊत यांनी परवा एक रोखोकमध्ये लेख लिहिलाय, त्या लेखामध्ये हिसाब नीतीची संपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सत्तेमुळे कुठलाही पक्ष असेल, कोणीही असेल, तर दबंगगिरी करायची सवय लागते. पण ही दबंगगिरी करायला लागली तर त्या जो माणूस करतो किंवा जो प्राणी करतो त्याला सुद्धा उलटा केला जातो, असं त्यामध्ये म्हटले. म्हणजे भारतीय जनता पक्षाला आम्ही धोबी पछाड करणार असं त्यामध्ये म्हटलंय. स्वतः उद्धव ठाकरे यांची मुलाखत आलेली आहे,
त्या एका कार्यक्रमात ते असं म्हणाले की आत्ता जर निवडणुका झाल्या तर आम्ही प्रमुख पक्ष असू, सत्ताधारी पक्ष, आणि आमची स्वबळावरती आमची सत्ता येईल, हे तुम्हाला आमची ताकद कळेल, असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेनेला स्वबळावरती सत्ता कुठल्याही प्रकारे हवी आहे. स्वबळावरती सत्ता हवी असेल तर भारतीय जनता पक्षाचे हातपाय कलम केल्याशिवाय, त्यांची ताकद कमी केल्याशिवाय आपण वाढणार नाही, हे शिवसेनेला माहिती आहे. आणि भारतीय जनता पक्षाला तेच माहिती आहे. ते कशाला यांची कामं करायला बसलेत? तुम्ही सकाळ संध्याकाळ लाखोली वाहता, तुम्ही आमच्या नावाने बोंब मारता, तर आम्ही तुम्हाला दूध पाजून तुम्हाला मोठं कशाला आम्ही करू, ही भारतीय जनता पक्ष स्पष्ट सांगणार नाही, पण तशी त्यांची स्पष्टपणे भूमिका असणार. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये महानगरपालिका निवडणुकांपर्यंत हे तर चालेलच, पण त्यानंतर सुद्धा शिवसेना सत्तेमधनं बाहेर पडेल असं वाटत नाही. 2019च्या आधी काही महिने अगोदर किंवा काही वर्षभर अगोदर कदाचित ताटातूट होऊ शकेल. तोपर्यंत शिवसेना सत्तेच्या बळावरती शिवसेना जे काही करणार ते करू शकेल. पण सत्ता असताना सुद्धा जर कामं केली जात नसतील तर काय म्हणायचं? आणि माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेचे मंत्री हे काय काम करतायत? आता दिवाकर रावतेंच्याबद्दल आज बातमी प्रसिद्ध झालेली आहे की 5-5 गाड्या त्यांच्या दिमतीला आहेत. आणि मला सांगा की शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांनी अशी काय चमकदार नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेनी स्वतः आपल्या पायाखाली काय जळतं ते बघावं, स्वतः नीट कामं करावीत, तर पक्ष वाढेल. किंवा भारतीय जनता पक्षाला पोकळ धमक्या देऊन हा पक्ष वाढेल असं मला वाटत नाही. देसाई सर, तुम्ही अनेक मुद्दे आता सुरुवातीला उपस्थित केलेले आहेत, त्याची उत्तरं खरं तर शिवसेनेचे प्रवक्ते या चर्चेमध्ये सहभागी असणं अपेक्षित होतं. मात्र मला वाटतं पक्ष नेतृत्वानं आदेश दिल्यामुळे किंवा त्यांनी नकार दिल्यामुळे आज त्यांचा प्रतिनिधी सहभागी होऊ शकलेला नाही. तर आपण गणेश हाकेंकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की काय कारणं आहेत भाजप आणि शिवसेनेमधल्या या सुंदोपसुंदीला. पण तत्पूर्वी देसाई सर, तुम्ही म्हणालात की आता तरी युती तुटण्याची ही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत, निवडणूक येण्याच्या काही दिवस अगोदर असं काहीतरी घडू शकतं. तर मी आधी महेंद्र मोरेंकडे जातोय, कारण की महेंद्र मोरे संपूर्ण कव्हरेज करत होते. आज जे आमदार नाराज आहेत, जी गेल्या 2-3 दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, त्या नाराज आमदारांनी निवडणूक 2019ची निवडणूक म्हणतोय, महापालिका निवडणूक नाही, विधानसभेचीच म्हणतोय आपण, की त्या निवडणुकीच्या आधी युती तुटण्यासंदर्भात आपण बोलताय. तर ही नाराजी आहे, या संदर्भात आधी महेंद्र मोरेंकडून आपण माहिती जाणून घेऊयात की आमदार नाराज आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती सुद्धा आहे. तर महेंद्र, नेमकं काय घडलं? कारण की माध्यमांमध्ये अद्याप बातमी आलेली नाहीये की काय चर्चा झाली आहे. तर आपल्या सूत्रांकडून काय माहिती हाती लागली आहे की कशा प्रकारची नाराजी आहे, नक्की उद्धव ठाकरेंच्या कानावरती आमदारांनी काय टाकलंय? शिवसेनेची यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांची कामं होत नाहीत, मुख्यमंत्र्यांकडनं कामं होत नाहीत, भाजपचे मंत्री कामं करत नाहीत. त्याच वेळेला शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा ज्यावेळेला शिवसेनेचे आमदार कामं घेऊन जातात ती कामं सुद्धा होत नाहीयेत, अशा पद्धतीची तक्रार करण्यात आली. आणि आता ज्या काही नगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, आम्ही काय काम केलं असं मतदारांना सांगायचं, असा सवाल जो आहे तो उद्धव ठाकरेंना या प्रतोदांनी विचारला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या मीटिंगमध्ये अशी गोष्ट ठरलेली आहे, सोमवारी मातोश्री येथे शिवसेनेचे सर्व जे मंत्री आहेत ते उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर जे पक्षप्रतोद आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. हे समोरासमोर असतील आणि मध्ये उद्धव ठाकरे असतील. आणि या बैठकीमध्ये प्रतोदांनी स्पष्टपणे सांगायचं की कोणता मंत्री काम करत नाहीये. त्यामुळे ही जी बैठक आहे सोमवारी, या बैठकीला महत्त्व असेल, कारण यामध्ये स्पष्टपणे कोणते मंत्री काम करत नाहीत यांना जाब विचारला जाईल. तसंच एक गोष्ट, उद्धव ठाकरेंनी थोडीशी समन्वयाची भूमिका सुद्धा घेतल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे असं सांगितलं की भाजपचे मंत्री जर शिवसेनेच्या आमदारांची कामं करत नसतील किंवा मुख्यमंत्र्यांकडनंही कामं होत नसतील तर त्यांच्याशी समन्वय कसा साधायचा हे देखील आपण सोमवारी ठरवू. गणेशजी, आता हेमंत देसाई सरांनी सुद्धा काही मुद्दे उपस्थित केले आणि आता महेंद्रने सुद्धा काही गोष्टीतून सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे, आमची कामं होत नाही आहेत अशी टीका होतीये. तर नेमकं काय सुरू आहे शिवसेना आणि भाजपमध्ये? तुम्ही याकडे कसं बघता? नाही, शिवसेना आणि भाजपमध्ये काहीही सुरू नाही आहे. आज ज्या पद्धतीची सकाळपासून आपण ह्या आजच्या शिवसेनेच्या बैठकीच्या संदर्भात आपण सगळीकडे चर्चा करत होतो, मीडियाही चर्चा करत आहे. आता मोरेंनी सांगितलं की आजच्या बैठकीच्या नंतर काय झालं बैठकीमध्ये, जेव्हा एकनाथ शिंदेने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही पद्धत आहे, जेव्हा अधिवेशन इथं चालू असतं तेव्हा माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी येतात, त्यांच्या आमदारांची बैठक होत असते, त्याची एक प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार ती झालेली ती बैठक आहे. दोन गोष्टी तुम्हाला नेहमी मी आपला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो
की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत आणि दोघांचेही एका गेल्या 30 वर्षापासूनची युती जरी असली तरी प्रत्येकाचा अजेंडा आहे आणि प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. शिवसेनेला सुद्धा त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्याचा त्यांना अधिकार असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं आपला पक्ष अधिकाधिक कसा मोठा होईल याचा ते प्रयत्न करत असतात. भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आमच्या कधी गल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी बुथपर्यंत अधिक लोकांच्या छोट्या खेड्यापर्यंत भारतीय जनता पार्टी कशी जाईल यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत असते. आता दोन गोष्टी आपल्याला ह्या मुद्दाम लक्षात घेतली. अनेक वेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा बाहेर माध्यमातून चर्चा केल्या जातात ती वस्तुस्थिती असत नाही. मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अगोदर सुद्धा माध्यमांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा काय होणार म्हणजे आता शिवसेनेला योग्य ती खाती नाही दिली तर मग काय होणार, पुन्हा त्यांना ती त्यांची बोळवणच केली जाणार का, म्हणजे हे जे शिवसेनेच्या मनात नाही भारतीय जनता पार्टीच्या मनात नाही त्या पद्धतीची ही चर्चा माध्यमातून होते. आणि मग आपल्याला लक्षात येतं की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या अगोदर जेव्हा झाल्यानंतर जेव्हा लोकांनी उद्धवजींच्याकडे सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा उद्धवजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही अजिबात नाराज नाही आहोत आणि नाराज असण्याचं कारण नाही. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या ठरल्याप्रमाणे झालेल्या असल्यामुळं आमच्या वेगळी काही आमची अपेक्षा नव्हती आणि आम्ही जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे झालेलं आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आम्ही अजिबात नाराज नाही. हाकेजी मी इथे तुम्हाला म्हणजे थोड्या वेळासाठी पक्षप्रमुख थांबवतो. उद्धवजी यांनी स्वतः व्यक्त केलेले. हाकेजी तुम्ही आतापासूनच सूर लावलेला आहे की आमच्यात सगळं काही आलबेलं आहे, ठीक आहे. आणि आधीच चर्चेच्या सुरुवातीला हेमंत देसाई सर पण म्हणाले होते की शिवसेना आणि भाजपमध्ये काहीही आलबेल नाही. आता महेंद्रने सुद्धा माहिती दिली की शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. आपल्याला मंत्रालयातल्या घडामोडी सुद्धा संजय मिस्किन यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी हेमंत देसाई सरांना याच विषयासंदर्भात काहीतरी आपल्याला विचारायचं आहे. साधी गोष्ट म्हणजे या ज्या बातम्या येत होत्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी की शिवसेनेला 2 कॅबिनेट खाती पाहिजे आहेत, त्याच्याऐवजी जी आहेत शिवसेनेच्या लोकांकडे त्याच्यातलीच काही खाती नव्या मंत्र्यांच्या गळ्यात मारायचं अशा प्रकारचा प्लॅन आहे. या सगळ्या ज्या काही बातम्या येत होत्या त्या कुठल्या सोर्समधनं येत होत्या? त्या बातम्या त्या भारतीय जनता पक्षाच्या सोर्सेसमधून बातम्या येत होत्या. तुम्ही जर सगळ्या बातम्या बघितल्या तर त्या शिवसेनेला फारसं काही मिळणार नाही आणि थोडक्यात शिवसेना लाचारी करत मंत्रिमंडळातच राहील अशा प्रकारच्या बातम्या होत्या. आणि उद्धव ठाकरे यांनी जरी सांगितलं असलं अधिकृतपणे कॅमेरासमोर ऑन कॅमेरा किंवा पत्रकारांसमोर अनेक गोष्टी सांगितल्या तर त्या सगळ्या खऱ्या असतात थोडेच. त्याच्या बिहाइंड द सीन काय होतं हे पत्रकारांचं शोधण्याचं काम आहे आणि पत्रकार ते सांगत होते ते. आणि याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या ताकदीपुढे शिवसेनेची ताकद मुळातच कमी आहे. नक्कीच आमदारांची संख्या बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी यांचं इक्वेशन चांगलं आहे, पण बाकीच्यांचं इक्वेशन चांगलं नाहीये. हे उद्धव ठाकरेंच्या त्याच्या अगोदरच्या वक्तव्यामधनं त्यानंतरच्या सुद्धा वक्तव्यामधनं एवढं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ताबडतोब बोलायची गरज होती का की आता निवडणुका झाल्या तर आम्ही स्वबळावरती आमचीच फक्त सत्ता येईल, आमचा मुख्यमंत्री होईल असं सांगायची गरज होती का? हे जाणीवपूर्वक सांगितलं जात आहे, आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे सगळं आलबेल आहे. हे तर साफ 100% खोटं आहे. देसाई सर शिवसेनेला सत्ता सोडण्याचा मोह जो आहे तो आवरत नाहीये, म्हणूनच भाजप त्याचा फायदा घेत आहे असं वाटतंय का? देसाई सर आपल्याला प्रश्न लक्षात आला? 100% म्हणजे शिवसेना नाही प्रश्न सत्तेचा मोह आवरत नाहीये म्हणून भारतीय जनता पक्ष कुरघोडी करतंय असं आपल्याला विचारायचं आहे. तर स्पष्ट उत्तर असं आहे की शिवसेना जर मंत्रिमंडळात सामील झाली नसती तर शिवसेना फुटण्याची स्पष्टपणे शक्यता होती. म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यांचे जे मोठे नेते आहेत ते त्यांच्याबाबत सुद्धा वावड्या उठल्या होत्या. कशा प्रकारच्या वावड्या उठल्या होत्या सगळ्यांना माहिती आहे. ते कुठे जाणार होते, कसे जाणार होते ते. त्यामुळे आणि जर शिवसेना फुटली असती तर ती वेगवेगळ्या दिशेला ते पांगापांग झाली असती त्यांची आणि शिवसेना फुटायची वाटच भारतीय जनता पक्ष बघत होतं. अशा वेळी शिवसेनेला एक ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये जाण्याची भूमिका घेतली आणि एक पाऊल आत टाकलं पण एक पाऊल बाहेर ठेवलेलं. ते बाहेर यासाठी ठेवलेलं आहे की आपल्याला वाढायचं असेल तर विरोधी पक्षाची अवकाश जो आहे तोच आपण व्यापला पाहिजे. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबद्दल जनतेच्या मनात अजिबात चांगली भावना नाही. आज असं वातावरण महाराष्ट्रात आहे
की या सरकारच्या इतक्या चुका झालेल्या आहेत, इतक्या त्रुटी आहेत, इतके दोष आहेत की आज लक्षात घ्या तुम्ही, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात असते तर त्यांनी या परिस्थितीचा केवढा मोठा फायदा घेतला असता. तो फायदा घेण्याची स्थिती राष्ट्रवादी किंवा यांची नाहीये, कारण मुळात क्रेडिबिलिटीच त्यांची शून्य आहे. ते किती मनापासून बोलले, तळमळीने बोलले तरी त्यांच्यावरती लोकांचा विश्वास बसत नाही. या परिस्थितीचा फायदा शिवसेनेला घ्यायचा आहे, कारण शिवसेना जर भारतीय जनता पक्षाला लोंबकळत राहिली तर शिवसेनेची ताकद कमी होणार आहे. आणि भाजप हा पक्ष असा आहे की तो इतका धूर्त, इतका चलाख आणि इतका लबाड आहे तो पक्ष की ज्या पक्षाची तो मदत सुरुवातीला घेतो, चंचू प्रवेश करतो, त्यालाच लाथाडून फेकून देतो तो. आणि हे नवीन पटनायकांना माहीत असल्यामुळे ते सावध झाले आणि त्यांनीच भाजपला हाकलून लावलं आणि स्वतः वाढवलं. त्यामुळे हा धडा जो आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. या संदर्भात आणखीन खरंच आहे. आपल्याला चर्चा करायची आहे. आता मी पुढे जातोय संजय मिस्किन यांच्याकडे, ज्यांचा मंत्रालयात कायम वावर असतो. अनेक मंत्र्यांशी आणि आमदारांसोबत त्यांची चर्चा होत असते. मिस्किन सर, तुम्ही सांगा की आता महेंद्रने पण सांगितलं की आमदारांमध्ये नाराजी आहे आणि आता बैठकीमध्ये सुद्धा तसा सूर उमटताना दिसला. तर तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी मंत्रालयामध्ये मंत्र्यांसोबत, शिवसेनेच्या आमदारांसोबत ज्यावेळी रिॲक्ट करत असता त्यावेळी त्यांच्या प्रतिक्रियांमधून तुम्हाला काय जाणवतंय? तुम्ही या सगळ्या संपूर्ण या सुंदोपसुंदीकडे कशा प्रकारे पाहता? मुळात जो शिवसेना आणि भाजपच्या दरम्यानचा जो वाद आहे, हा वाद काय आजचा नाही, हा वाद सुरुवातीपासूनच आहे, गेल्या काही 10 वर्षापासूनच आहे. सत्ता आली की दोन्ही युतीच्या असू द्या किंवा आघाडीच्या असू द्या, त्याच्यामध्ये मतभेद होतात, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतात, आमदारांमध्ये काही प्रमाणातलं एक वैमनस्य येतं, माझ्या मतदारसंघाला निधी किती, ह्या झाल्या सगळ्या प्रशासकीय पातळीवरच्या घटना. परंतु प्रशासकीय पातळीवरच्या घटना होत असताना त्यात कुठेतरी मार्ग निघतो आणि तो काढला जातो. ही आतापर्यंतचा अनुभव आहे, मग ते युतीचं सरकार असो किंवा आघाडीचं सरकार असो. मुळात शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या जे सुरू आहे त्याच्या मागे जे आहे ते पूर्ण राजकारण आहे. वर्चस्व वादाचा एक सिद्धांत आहे. कुठल्या पक्षाची व्याप्ती कशा पद्धतीने पुढे फोपावत न्यायची, कशी वाढवायची किंवा आपलं अस्तित्व आणखीन मजबूत कसं करायचं, यासाठीची रचलेली एकमेकाविरोधाची कुरघोडीची खेळ आहे. याच्यामध्ये मी एक सांगतो की मंत्रालयामध्ये जसा भाजपच्या नेत्यांबद्दल शिवसैनिकांच्या आमदारांमध्ये राग आहे, तसाच शिवसेनेच्या मंत्र्यांबद्दल देखील शिवसेनेच्या आमदारांमध्ये राग आहे. याचं कारण एक असं आहे की तुम्ही म्हणजे कधीही जरी आता हे पाहुणे बसलेले आहेत, कधी जरी मंत्रालयात एक फेरफटका मारला सगळ्यांनी, तर तुम्हाला जाणवेल की शिवसेनेचे जे काही प्रमुख ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांच्या दालनातली गर्दी, आणि दालनात गर्दी कधी असते कार्यकर्त्याची की ज्यावेळेस कामं होतात त्यावेळेस त्यांच्या दालनामध्ये गर्दी असते. अनेक असे मंत्री आहेत शिवसेनेचे देखील की ज्यांच्या दालनामध्ये अधिकाऱ्यांच्या पलीकडे वावरच नसतो. हे कार्यकर्ते आता तिथं जायला घाबरतात इन द सेन्स तिथं जाऊन काही काम होणार नाही, ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मोजके 1-2 मंत्री असे आहेत की जे पत्र देतात, मग मुख्यमंत्र्याकडे काम असेल तर ते मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातात, एखाद्या दुसऱ्या भाजपच्या सिनियर मंत्र्याकडे काम असेल तर त्या शिवसैनिकाच्या किंवा त्या आमदारांना घेऊन तिथं जातात. असे 1-2-4 मंत्री शिवसेनेमध्ये आहेत. परंतु जे प्रमुख वरिष्ठ मंत्री आहेत त्यांच्याबद्दलची नाराजी आहे, नाकारता येणार नाही. आणि या नाराजीतून कुठेतरी पक्षात एक अस्वस्थता निर्माण होते. या अस्वस्थतेचा फायदा भाजप घेत आहे आणि भाजपमधून त्या बातम्या अशा फैलल्या जातात की शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे. त्याच्या उलट भाजपाचे जे मंत्री आहेत की जे आता नव्याने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक आरोपांच्या बद्दल त्यांच्यात वादग्रस्त म्हणून पुढे आलेले आहेत, अनेक ठिकाणी त्यांचे आरोप आहेत, त्यांच्यावरती केसेस दाखल आहेत. त्याच्यामुळे पक्षाची जी एक प्रतिमा असते स्वच्छ चारित्र्याचा भारतीय जनता पक्ष, तो स्वच्छ चारित्र्याचा भारतीय जनता पक्ष ज्या काँग्रेसच्या काळामध्ये दागी मंत्री म्हणून रस्त्यावरती येऊन आंदोलनं करत होता, आता उलटी बाजू पलटलेली आहे, नाणं उलटं पडलेलं आहे की यांच्या बीजेपीच्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळात देखील 16-17 मंत्री असे आहेत की जे स्वतः दागी आहेत, की ज्यांच्यावरती आरोप आहेत. ते आरोप सिद्ध झालेले असतील, गुन्हे सिद्ध झाले असतील, हा भाग वेगळा, परंतु ते आरोपाच्या चक्रव्यूहात आहेत, वादात आहेत. या सगळ्या या गोष्टीचा फायदा शिवसेना घेऊ इच्छिते. कारण जे अस्वस्थतेचं जे राजकारण सध्या दोन्ही पक्षामध्ये सुरू आहे, त्याच्यातून या दोन्ही पक्षाची अंतर्गत जी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेतून आपण कसं पुढे जायचं आणि आपल्या पक्षाची व्याप्ती कशी वाढवायची आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला समाधानकारकपणे कसं बांधून ठेवायचं, याबाबतची सगळी रणनीती आहे. त्यामुळे हा जो वाद आहे, हा एक प्रकारे सत्तेतला वाद जो आहे तो नुरा कुस्ती, म्हणजे एकमेकाची सांगून म्हणजे मातोश्रीवर जाऊन स्नेहभोजन करायचं आणि इथं मात्र गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी भांडायचं. हा कार्यकर्त्यांमधला विसंवाद कायम असतो. हा विसंवाद कधीही संपत नाही. पक्षात देखील गट असतात, 2 पक्षात तर असणं ते स्वाभाविकच आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे बघत असताना सत्तेला कुठेतरी धोका आहे, सत्तातून शिवसेना कुठेतरी बाहेर पडेल किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला बाहेर काढून सत्ता चालवेल अशी काही चित्र सध्या नाही. भारतीय जनता पक्षाने जर शिवसेनेचा पाठिंबा नाही घ्यायचं ठरवलं तर घेणार कुणाचा?
आणि शिवसेनेतून असे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटू शकतील अशी परिस्थिती सध्या तरी नाही, कारण भारतीय जनता पक्षाची जी एक लाट होती, जी एक म्हणजे बांधणी झाली होती गेल्या 2 वर्षामध्ये, ती मात्र हळूहळू आता लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करते. त्याच्यामुळं कोणीही आता निवडणुकाला सामोरं जाण्याच्या मनस्थितीत नाही. राहिला प्रश्न दोघांच्या सत्ता वाटपाच्या आहे. मुळात जो काही करार केला होता तो करार कधीतरी कुणीतरी दाखवलाय का, की एवढे एवढे मंत्री होते, एवढे एवढे राज्यमंत्री होते, एवढी एवढी खाती होती, असं कधीही कुणी दाखवलेलं नाही. जसं मगाशी हेमंत देसाई सर बोलले की ह्या बातम्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने पेरल्या जाते की शिवसेनेला कुठेतरी बाजूला करण्यासाठी, शिवसेनेला काय मिळणार नाही किंवा शिवसेनेचा मानहानी, शिवसेनेचा अपमान करण्यासाठी ह्या पेरल्या. कदाचित तसं आहे, म्हणजे एक प्रकारे तसं आहेच असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु मुख्यमंत्र्याच्या तोंडून कधी ऐकलं नाही की या शिवसेनेने खातं मागितलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ कोर कमिटीमध्ये जे मंत्री असतात त्यांनी कधी जाहीरपणे असं सांगितलं नाही की बाबा आमचा याच्याविषयी वाद आहे. या बातम्या काढाव्या लागतात, ह्या बातम्या येतात. मुळात तो आहेच. शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद जे आहे ते अपग्रेड करून पाहिजे होतं, की जे आता सध्या जलसंधारणाचे मंत्री आहे त्यांना ते एकतर कृष्णा खोरे महामंडळ हे एक स्वतंत्र मंत्रिपद पाहिजे होतं, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे आता आपलं एकनाथ शिंदेकडे आहे त्याच्यामध्ये PWD अंतर्भूत पाहिजे होतं. अशा एक प्रकारचा एक संचयबद्ध एक मंत्रिमंडळाचा विस्तार हवा होता, परंतु तो झाला नाही. पण तो काय आग्रह नव्हता की अशा पद्धतीने आपण एकत्रितपणे राज्याचं काम करू शकतो याविषयी त्यांना सांगायचं. आणि हा वाद आहे, हा वाद असाच राहील. हा वाद निवडणुकांमध्ये आणखीन आक्रमक होत जाईल आणि त्या आक्रमणातून जे मुख्य विरोधी पक्ष आहेत ते परिघाच्या चर्चेच्या बाहेर कसे राहतील याची मात्र पुरेपूर काळजी शिवसेना आणि भाजपचे नेते घेतील, एवढं खरं आहे. म्हणजे थोडक्यात हा वाद असाच सुरू राहणार आहे. त्याचबरोबर तुम्ही मंत्रिपदांबद्दल देखील सांगितलं की मंत्रिपदाबाबत कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून झालेलं नाही. या संदर्भात गणेश हाकेंकडून आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर हेमंत देसाई सरांकडे आणि महेंद्रकडे सुद्धा जायचं आहे. पण तत्पूर्वी आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV. ब्रेकनंतर आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना या नाट्याचा सिक्वेल पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू झाला आहे. शिवसेना आणि भाजपमधल्या अंतर्गत कुरबुरी सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण चर्चा करतो. एकीकडे गणेश हाके जरी सांगत असले की आमच्यात सगळं काही आलबेल आहे, काही वाद नाहीत, या अशा छोट्या मोठ्या कुरबुरी होतच असतात, तरी दुसरीकडे प्रत्यक्ष मात्र चर्चेत असलेल्या इतर मान्यवरांकडून मात्र जी माहिती मिळते त्यातून स्पष्ट होतं आहे की शिवसेनेमध्ये नाराजी आहे. आणि याच नाराजी संदर्भात आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांच्याकडून. महेंद्र, बातम्यांच्या निमित्तानं, इंटरव्ह्यूच्या निमित्तानं आपण स्वतः शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असता, त्यांच्याशी चर्चा करत असता, आमदारांसोबत बोलत असता. नेमकी कशा प्रकारची ही आमदारांची, नेत्यांची नाराजी आहे? कुठल्या मुद्द्यांवरती त्यांना भाजपबद्दल नाराजी आहे? हे बघा, कोकणातले काही आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्यासोबत काल चर्चा झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या महिन्यामध्येच आमच्याकडे निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकांच्या असतील, त्या निवडणुका आहेत. या नगरपालिकेच्या किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये मतदारांना सांगायचं काय की आम्ही काय काम केलं, कारण आमच्याकडनं काहीच कामं झालेली नाही आहेत. आम्ही जी कामं घेऊन जातो, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असतील, भाजपच्या मंत्र्यांकडे असतील, मुख्यमंत्र्यांकडे असतील, ती कामं होत नाही आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्याशिवाय म्हणजे शिवसेनेच्या आमदारांसमोर जो प्रतिस्पर्धी भाजपचा व्यक्ती आता उभा आहे किंवा जो पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार असेल किंवा तिथला स्थानिक नेता आहे भाजपचा, तो नेता मात्र भाजपच्या मंत्र्यांकडे म्हणा, मुख्यमंत्र्यांकडे कामं घेऊन येतो, त्याची कामं होत आहेत. तो मी कामं केली म्हणून होर्डिंग्स लावतोय आणि क्रेडिट घेऊन जातोय. आमदार म्हणून मी काम करू शकत नाही, पण माझा प्रतिस्पर्धी मात्र काम करतोय. याचं उत्तर कसं द्यायचं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे आमदार आहेत हे बोलताना स्पष्टपणे असं म्हणतात की आमच्या पक्षामध्ये सार्वजनिकरित्या अशा पद्धतीने आम्हाला बोलता येत नाही. पण खाजगीत बोलताना निश्चितपणे हे आमदार मान्य करतात शिवसेनेचे की आमच्याकडची कामं होत नाहीयेत. पण भाजप मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या संभाव्य होऊ घातलेल्या पुढच्या उमेदवारांना, पुढच्या विधानसभेसाठी म्हणा किंवा इव्हन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरच्या उमेदवारांना म्हणा, त्यांना निश्चितपणे हे बळ देतीये आणि त्यांची पक्षवाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर निश्चितपणे असंतोष आहे. आणखीन 1-2 वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडून जी आली ती सांगू इच्छितो. हेमंत देसाईंनी उल्लेख केला की आत्ताच जर निवडणुका झाल्या तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असं ते भांडूपच्या एका कार्यक्रमामध्ये बोलले. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे म्हणाले होते की आज देशामध्ये काहीच आलबेल नाहीये, अस्थिर वातावरण आहे. त्यांनी रघुराम राजन यांचाही प्रश्न उपस्थित केला की सगळं काही व्यवस्थित असताना अचानक आरबीआयच्या गव्हर्नरवरती संशय व्यक्त केला जातो. या सर्व गोष्टी कुठून आल्या? उद्धव ठाकरे अशा पद्धतीने का बोलतात? सगळं काही आलबेल आहे, मग अशी वक्तव्य काय येतात की उद्या निवडणुका झाल्या
तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. आणखीन एक गोष्ट उद्धव ठाकरेंकडनं जी बोलली गेली ती अशी की माझ्याकडनं कधीही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत म्हणा, नरेंद्र मोदींच्या बाबतीत म्हणा किंवा अमित शहाच्या बाबतीत म्हणा, मी माझ्याकडे कधीही वैयक्तिक टीका केली नाही. पण त्यांच्याकडून टीका झाली तर मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही. मग त्यामध्ये निजामाचं सरकार आहे म्हणा, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व आपण सर्वांनी वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. सर्वांनी शोले सुद्धा पाहिले. असराणी कोण, गब्बर सिंग कोण, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे हे कशाचं सूचक आहे की काही आलबेल नाहीये. फक्त विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री जाऊन जे आहे ते मातोश्रीवरती त्यांनी स्नेहभोजन घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात काही बोलत नाहीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात स्पष्टपणे काही बोलत नाहीत. पण खालच्या पातळीवरच्या नेत्यांमध्ये काही आलबेल आहे असं निश्चितपणे दिसत नाही. हेमंत सरांना याबद्दल काहीतरी बोलायचं. बोला हेमंत सर. मी आता एक उदाहरण सांगतो की संजय गांधी उद्यान जे आहे त्याच्या परिसरामध्ये ज्या काही वस्त्या आहेत त्यांचे प्रश्न घेऊन लोक, शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते प्रश्न घेऊन मंत्रालयात गेले होते आणि त्यांचं बिलकुल काम झालं नाही. जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी ते काम नेलं तेव्हा त्याच्यातनं मार्ग निघायला लागला. हे अगदी ठोस उदाहरण आहे की शिवसेनेच्या लोकांची कामं होत नाहीयेत. पण इथे दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे की नरेंद्र मोदी म्हणजे केंद्र सरकारामध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं पक्षाच्या मंत्र्यांना की महिन्याचे किंवा 2 महिन्यातनं विशिष्ट दिवस तुम्ही पक्षाच्या कार्यालयात बसलं पाहिजे आणि कामं केली पाहिजेत. आता हा जो अप्रोच आहे, एक पक्षाकडे गंभीरपणे बघणं, लोकांची कामं करण्यासाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे, ती ही चांगली गोष्ट आहे असं माझ्या मते आहे. भारतीय जनता पक्ष जर आपल्या आमदारांची, आपल्या नगरसेवकांची, आपल्या लोकांची कामं करत असेल सत्तेचा फायदा घेऊन, तर ती चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. पण त्याचवेळी ती शिवसेनेच्या लोकांची कामं कशासाठी करेल? मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तो त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की इथे उद्धव ठाकरेंना सारखं मनातनं ही जी खंत वाटते आहे की आपण सत्तेमध्ये मेन नाही आहोत आता, म्हणजे आपण आता धाकट्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत. आता नवरा बायकोमध्ये भांडणं होतात. आता कमळाबाई म्हणतात त्यांना नवरा बायकोच्या समजा भांडणं झाली तर ती लोकांपुढे जाहीरपणे नवरा किंवा बायको काही सांगत नाहीत. पण याच्यापैकी किमान एक फॅक्टर म्हणजे आता दोन्ही, म्हणजे शिवसेना म्हणतं की आम्ही काही खोडी काढत नाही, ते खोडी काढतात, आम्ही त्याला उत्तर देतो. हे साफ खोटं आहे. शिवसेनाच पहिल्यापासून आक्रमकपणे टीका करत आहे. सामनाच्या माध्यमातून जाहीरपणे संजय राऊत बोलतात ते बोलतात आणि भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष असून सत्ताधारी तो सुद्धा आता कोणी म्हणेल की शेपूट घालून तुम्ही का बसलाय, तुम्ही उत्तर द्या. मग आशिष शेलारनं सोडले त्यांच्या अंगावरती. पण बाकीचे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून कुठलाही सिनियर मंत्री, चंद्रकांत दादा पाटील असेल, कोणीही त्याच्याबद्दल बोलत नाही. आणि हे बोलत नाहीत याचा अर्थ त्यांच्या मनात खदखद नाही का? तर खदखद आहे. आणि ही जी खदखद शिवसेना आणि भाजप याच्यातला हा फरक आहे की शिवसेना आडव्या डोक्याने थेटपणे मुकाबला करते आणि भारतीय जनता पक्ष जो मुकाबला करतोय तो यांची कामं न करून करतोय. म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष हा अतिशय धूर्त, पाताळ यंत्री, लवाड पक्ष आहे आणि म्हणून तो सत्तेत आहे. अशा प्रकारची गोष्टी केल्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सर्व प्रकारे काँग्रेसीकरण झालेलं आहे. म्हणून तो सत्तेत आत्ता नाही, तो अनेक वर्ष राहण्याची सत्तेत दाट शक्यता आहे. शिवसेनेला अधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे आणि शिवसेना तो प्रगल्भ होत. शिवसेना सचिन जसं लहानच दिसतो, सचिन पिळगावकर, तसं शिवसेना 16-17 वर्षाच्या पलीकडे वाढायला तयार नाहीये. आणि ते त्यांनी जर वाढलं, चांगल्या प्रकारे बौद्धिक त्याचं वय वाढलं असं जर दिसलं, त्या प्रकारे त्यांनी पावलं टाकली. त्यांच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी लोकांची कामं केली. जी शिवसेना आहे ती लोकांच्या कामं करण्यामधनं मोठी झालेली आहे आणि ती जर कामं आता होत नाहीयेत आणि फक्त दिखाऊपणा होतोय. म्हणजे आता एक ठोस उदाहरण सांगतो. एकनाथ शिंदेनी, चंद्रकांतदादा पाटलांनी टोल संबंधी महत्वाचा निर्णय जाहीर केल्यानंतर ताबडतोब एकनाथ शिंदे यांनी नोटीस मारली या म्हैसकरांना की म्हणजे आपणही काही करतोय असं दाखवणं. प्रत्यक्ष दाखवणं पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही. अगदी अनधिकृत बांधकामांसारखे प्रश्न जे आहेत त्यापासून अनेक गोष्टी यांना सोडवता आलेल्या नाहीयेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्ष दाखवते की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा दोन्ही याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे की शिवसेना हे अतिशय बाळबोधपणे, थोडंसं ढोबळपणे, अशा प्रकारे बालिशपणे कधी कधी वागतं आणि भारतीय जनता पक्ष प्रगल्भपणे वागतं, चतुराईने वागतं, चलाखीने वागतं
आणि म्हणून तो काँग्रेसप्रमाणे अनेक वर्ष राज्य नक्कीच करण्याची नक्कीच शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष प्रगल्भपणे वागतोय आणि तुम्ही जो कानमंत्र दिलाय खरं तर आज शिवसेनेचे प्रवक्ते चर्चेत असायला हवे होते, म्हणजे त्यांना तो कानमंत्र देसाई सर उपयुक्त ठरला असता. कदाचित ही चर्चा पाहत असतील तर ते नक्कीच हा कानमंत्र लक्षात ठेवतील. पण आता महेंद्र ज्याप्रमाणे म्हणाले की कोकणातले काही नेत्यांची उदाहरणं दिली की शिवसेनेच्या नेत्यांची कामं झाली नाहीत. देसाई सर तुम्ही पण म्हणालात की भाजपचे नेते कामं करतायत, पण याचा अर्थ असा होत नाही ना की शिवसेनेच्या नेत्यांची कामच होऊ नयेत किंवा ती कामं अडवली जावीत. तर हाके सर यावर काय सांगाल तुम्ही, की थेट असा आक्षेप घेतला जातोय की शिवसेनेचे लोक कामं घेऊन जातात, हा शिवसेनेचे लोक कामं घेऊन जातात मात्र भाजपचे लोक ती कामं करत नाहीत, हा थेट आक्षेप आहे. हा बोला. नाही मयूर, मी देसाईंच्या आणि मोरेंच्या मताशी सहमत नाही. या सरकारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमदारांची जेवढी कामे होतात तितकेच म्हणजे भाजपच्या होतात तितकी शिवसेनेच्या आणि आमदारांची आणि कार्यकर्त्यांची पण कामं होतात. असा कुठल्याही प्रकारचा भेद केला जात नाही. जसं शिवसेनेच्या आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जे कुरबुर म्हणा किंवा तक्रारी असतात तसं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा कार्यकर्त्यांना वाटतं व आमची कामं व्हायला पाहिजेत, होतात, शिवसेनेच्या मंत्र्याकडून आमची कामं होत नाहीत, हे स्वाभाविक आहे. दोन स्वतंत्र पक्ष असल्यामुळे उगीच असं कार्यकर्त्यांना वाटत असतं की कदाचित आम्ही भारतीय जनता पार्टीचे म्हणून शिवसेनेचे मंत्री आमचे काम करत नाहीत का, तेव्हा शिवसेनेच्या लोकांना असं वाटतं की आम्ही शिवसेनेचे म्हणून भारतीय जनता पार्टीची. अजिबात अशा स्वरूपाचं नाही. सरकार म्हणून चालवत असताना तुम्ही बघता आहात इतक्या पद्धतीचं दोन पक्षाचं. तुम्ही मागचा जरा गेल्या 15 वर्षाचा जरा इतिहास आठवा. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, ते कशा पद्धतीने चालत होतं. सरकारमधले जे डिस्प्यूट्स आहेत ते किती चव्हाट्यावर येत होते. मंत्र्यामध्ये फाईली अडून ठेवणं, हाकेजी तुम्ही जरी म्हणत असला तरी आता सुद्धा लोकांमध्ये, हाकेजी 2 मिनिटं, लोक आता सुद्धा ही चर्चा करतायत की आघाडी सरकारच्या काळामध्ये जी वादावादी. 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं फक्त ऐका आणि मग तुम्ही उत्तर द्या. आता सुद्धा लोकांमध्ये ही चर्चा आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, भाजपला आणि शिवसेनेला कामांसाठी निवडून दिलं, आजचे दिन येतील या अपेक्षेने निवडून दिलं, पण आता गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं फक्त शिवसेना आणि भाजपमध्ये जी वादावादी सुरू आहे, ज्या काही गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत, लोकांमध्ये हेच म्हणणं आहे की आमची कामं कधी होणार तुमच्या भांडणांमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक आक्षेप असा घेतला जातोय की राष्ट्रवादी, जसं देसाई सर म्हणाले की राष्ट्रवादी आणि काँग्रेस तितकीशी सक्षम नाहीये आता, तर त्याचा गैरफायदा घेतला जातोय का दोन्ही पक्षांकडून. तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय? बोला. दोन गोष्टी की कुठल्याही पद्धतीचा गैरफायदा भारतीय जनता पार्टी घेत नाही. भारतीय जनता पार्टीने पण सातत्यानं फक्त केवळ कुरघोडीच ऐकायला मिळतात असेल. नाही ऐकून नाही एक दोन गोष्टी, कुठल्याही प्रकारची कुरघोडी नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये भांडणं लावण्याचा, जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा काही लोक हितचिंतक प्रयत्न करतात, विरोधकही त्या पद्धतीने काहीतरी काड्या काढण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला मी सांगतो की त्यांच्या या प्रयत्नांना काही यश आतापर्यंत आलेले नाही आणि येणारही नाही. तुम्हाला सांगितलं का की कारण जी अंडरस्टँडिंग, जी समजदारी, ज्या शासन पद्धती म्हणून एक ज्या पद्धतीची असायला पाहिजे त्या दोन्ही पक्षामध्ये अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही कधी असं बघितलेलं आहे का शिवसेनेचा एखादा मंत्री मी आता यांनी एकनाथ शिंदेचं ते उदाहरण दिलं, एखाद्या कामाच्या त्यांना त्यांच्या व्यक्तिगत काही गोष्टीमुळे त्यांनी त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षप्रमुखांकडे दिला असेल, पण इथं सगळे जे निर्णय घेतले जातात सरकारमधले ते सगळे मंत्रिमंडळाचे निर्णय असतात आणि ह्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये शिवसेनेचे सगळे मंत्री सहभागी असतात. त्यामुळं त्यांची नाराजी असते तर ते मंत्रिमंडळामध्ये विरोध करू शकले असते, बोलू शकतात. अशा कुठल्या प्रकारे इथं अत्यंत एकदिलानं काम होत आहे. आणि सरकार म्हणून तुम्ही जर विचार करत असाल, पार्टी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्या एखाद्या मोठ्या कुठल्या पक्षांमध्ये पक्षांतर्गत भांडणं असू शकतात, असतात, मतभेद असू शकतात. पण इथं तर हे आमचे 2 पक्ष आहेत. पक्षांमध्ये थोडी बहुत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुरबेर असू शकते, मतभेद असू शकतात, खालच्या कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात. पण तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे कधीच आमचे वरचे नेते शिवसेनेबद्दल कधी अपशब्द काढत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा अनादर करत नाहीत. ठीक आहे. शिवसेनेकडून नेत्याबद्दलचा असा अनादर आमचा केला. तुमचा युक्तिवाद लक्षात आला. कसं ही भूमिका, तुमच्या या युक्तिवादासंदर्भातच देसाई सरांना काहीतरी बोलायचं आणि त्याचबरोबर मिस्किन सरांना पण बोलायचं. हाकेजी आपला वेळ आपल्याकडे आता फार कमी राहिलेला आहे. देसाई सरांचं नाही, देसाई सरांना तुमचा जो युक्तिवाद आहे त्या संदर्भात त्यांना बोलायचंय. एक थोडक्यात आपल्यासोबत एक प्रेक्षक सुद्धा आहेत आपल्यासोबत, त्यांची सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया घ्यायची. मी ते सांगितलं, हाकेसाहेब प्रयत्न कितीही जरी केले तरी भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती मी तुम्हाला सांगतो अभेद्य आहे. उत्तम पद्धतीने पूर्ण काळ सरकार चालवेल, चांगल्या पद्धतीने चालवेल आणि पुन्हा पुढच्या अगदी सुद्धा हेच युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये विराजमान होईल. अगदी मान्य. देसाई सर बोला.
मगाशी हाकेजी म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये भांडणं झाली होती. आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये भांडणं नक्की झालेली होती, पण या टिपेला स्वर लागलेला नव्हता. इतक्या खालच्या पातळीची टीका याच्यापेक्षा खालच्या नाही, पातळीवरची नाही, झाली होती. याच्यापेक्षा उघड नाही. उघड एकमेकांच्यावरती आरोप केले जात नाही, होते. नाही, 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 भांडणं- नाही, नाही. हो युती हे बघा, बघा आता परवा मी तुम्हाला संसदीय सांगितलं देसाई भाषेमध्ये- साहेब संसदीय शेवटच्या भाषेमध्ये क्षणापर्यंत टीका झाली त्यांची होती. स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्ही युती होत नाही. संसदीय- भांडणं मी सांगतो तुम्हाला कुठची पातळी सोडलेली नव्हती. अगदी लकवा मारलेला आहे. ही पातळी सोडून असलेली भाषा नाहीये. नाही. त्यात कठोरपणा आहे. पण शिवसेना भारतीय जनता पक्षाची तुम्हाला मी संदर्भ सगळे देऊ का टोकाची- देसाई साहेब? आता मी दुसरी तुम्हाला मी गोष्ट सांगितलं सांगतो. तुम्हाला एक- याचे एकनाथ किती शिंदे- खालच्या पातळीवर एक- त्यांची नाही, चर्चा ऐका. पण एक- माझ्या काय म्हणे त्यांच्याशी नाही, आम्ही नाही, तुलना ऐका. करत नाही. मी तुम्हाला एवढंच नाही, तुम्ही सांगितलं किंवा कुठल्याही- दोन्ही नाही राजकीय ऐका. पक्ष वेगळे नाही, स्वतंत्र मला पक्ष बोलू द्या. जेव्हा असतात प्लीज ना, मला बोलू त्यांच्यामध्ये द्या. मतभिन्नता असते. प्लीज मला बोलू हा. द्या. मी असं म्हणतोय की काँग्रेस राष्ट्रवादीवरती तुम्ही कितीही करप्ट पक्ष वगैरे टीका कराल, त्यांची एक संस्कृती, एक चांगल्या प्रकारे पातळी आहे त्यांच्याकडे, राजकीय संस्कृती तुम्ही दाखवता. आणि तुम्ही बिलकुल तसे नाही आहात, कारण तुमच्या दोन्ही पक्षांनी अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे. आशिष शेलार सुद्धा ज्या पद्धतीने बोललेले आहेत, एवढंच नाही, संजय राऊतांपासून अनेक जण ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षावरती बोललेले आहेत, त्यामुळे हे सत्तेत कसे असा प्रश्न निर्माण होतो. तर तुम्ही पराचा कावळा केलाय असं बोलण्याची गरजच नाही. मी एकनाथ शिंदेचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एकनाथ शिंदेनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्यांची टिंगल केली. हा राजीनामा द्यायचा का? हा राजीनामा ज्या प्रकारे दिला होता त्यांनी, त्याची चेष्टा केली त्यांनी. आणि चेष्टा केल्यानंतर सुद्धा शिवसेना त्याला उत्तर देऊ शकली नाही, कारण त्यांना राजीनामा द्यायचाच नव्हता मुळात. त्यांना फक्त प्रेशर टॅक्टिक्स करायचं होतं, नाटकबाजी करायची होती. ही नाटकबाजी भारतीय जनता पक्ष आणि हे दोन्ही एक पक्ष करतायत. तेव्हा लोकांनी याच्यापासून काय धडा घ्यायचा? तुम्ही 5 वर्ष लक्षात ठेवा. 5 वर्षामध्ये तुमची प्रतिमा असंच जर वागलं तर अतिशय उतरणार आहे ती. नरेंद्र मोदी तुम्हाला सातत्याने मदतीला येणार नाही, कारण कुठली लाट आली की लाट ओसरते. तेव्हा तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरतीच तुम्हाला मतं मागायला लागणार आहेत. तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना केवळ लाखोली वाहून तुम्हाला चालणार नाही. तुम्ही ज्या प्रकारे एकमेकाशी व्यवहार करताय आणि लोकांची कुठलीही कामं होत नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली नाही, आहे. नाही, आता. देसाई साहेब तेव्हा हा तुम्हाला तुमचं हे नाही, हे गंभीरपणे अत्यंत लक्षात घ्यायला चुकीचं आहे लागेल. तुमचं म्हणणं आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तुम्ही कुठली कामं होत नाही. अर्थव्यवस्था नाही. अतिशय बघा खालच्या पातळीला बघा, खाली मोगम आलेली आहे. स्वरूपाच्या सर्व तक्रारी करणं, आरोप सर्व करणं प्र- सोपं आहे देसाई नाही, साहेब. सर्व नाही, प्रकारच्या कुठल्या गोष्टी प्रकारची नाही. कामं होत सरकारचा नाही. performance विकासाची चांगला कुठली नाहीये. कामं आणलेली आहेत? किती सरकारचा ज्या पद्धतीनं performance गेल्या 2 चांगला वर्षामध्ये नाहीये. महाराष्ट्रामध्ये अपेक्षा बंद झालेला आहे. विकास होतो आहे, हे ज्या तुम्ही पद्धतीने लक्षात घ्या. आकडे आणि आम्ही त्यामुळे सांगतो हाकेजी डोक्याच्या हवा हाकेजी गेली. मगापासून तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणताय की शिवसेना आणि भाजपमध्ये आलबेल सुरू आहे, पण प्रत्यक्षात ऐका हाकेजी, प्रत्यक्षात जनतेचं नाही, म्हणणं नाही. हेच आहे की आमची कामं होत नाही, नाहीयेत आरोप या नाही, तुमच्या मला वादामध्ये. आणि देसाईचे देसाई आरोप साहेबांना मला तेच मान्य सांगायचं. नाहीयेत कुठल्याही स्वरूप. नाही मयूर बोला बोला. नाही मयूर मी त्यांच्या मताशी सहमत नाही. त्यांनी सांगावं कुठली कामं होत नाहीत ते. बोगम स्वरूपाचे आरोप करून या सरकारमध्ये कामं होत नाहीत. कुठली कामं व्हायला पाहिजेत? ज्या विकासाची कामं आहेत, मी तुम्हाला गेल्या 2 वर्षातला आम्ही जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स आम्ही लोकांच्या समोर सादर केलेला आहे. 1 वर्षाच्या नंतर सुद्धा या सरकारनं गेली महत्वाचे किती निर्णय घेतले ते लोकांच्या समोर सांगितलेले आहेत. मला सांगा, लोकांच्या विकासाची, जनकल्याणाची कामं हे सरकार करत आहे. कुठली कामं आणलेली आहेत? मला देसाई कामं होत नाहीत या सरकारमध्ये, कुठली कामं होत नाहीत ते सांगावं यांनी मला. देसाई सर, असं आहे की आपल्याकडे माझं म्हणणं आहे की आरोप वेळ करताना फार व्यक्तिगत कमी स्वरूपाचे आहे. मी सांगू? नाही, अगदी थोडक्यात. व्यक्तिगत स्वरूपाचे उत्तर एखादं देतो. काम नियमबाह्य असेल, देसाई त्याचं सर झालं उत्तर नसेल, देतात. देसाई तर त्याला सर कामं उत्तर देतात. होत नाही हाकेजी असं ऐकून घ्या. म्हणणं त्याला मी कामं तो आरोप चुकीचा असू शकतो. एक ठळक गोष्ट सांगतो की जलयुक्त शिवार ही चांगली योजना आहे. हा, आहे. ऐका हा. त्याच्यामध्ये माथा ते पायथा ज्या प्रकारे कामं व्हायला पाहिजे ती झालेली नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये कंत्राटदारांच्या हातात हे गेलेलं आहे. याच्या संबंधी तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणावरची टीका देसाई केलेली साहेब तुम्ही आहे. माहिती घ्या. जलयुक्त शिवारासंबंधी देसाई साहेब तुम्ही माझी विनंती गंभीरपणे तुम्हाला टीका माहिती घ्या आहे. जलयुक्त शिवाराबद्दल. तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही माहिती बिना माहितीच्या आधारावर बोलायला लागलात. मी तुम्हाला सांगतो, जलयुक्त शिवारामध्ये या- कॉन्ट्रॅक्टरचा संबंध काय येतो? यासंबंधी तज्ज्ञांनी टीका केलेली आहे. यासंबंधी जलयुक्त शिवारामध्ये बरं, हाकेजी देसाई सर, हाकेजी देसाई सर, तुम्ही ऐका. माहिती कोणीतरी हाकेजी आजी- देसाई अजिबात सर, मिस्किन चुकीचं आहे जणांना ते. बोलायचं जलयुक्त याच शिवारामध्ये विषयासंदर्भात. आणि आपल्याकडे contractor वेळ फार अहो, कमी आहे. लोकसहभागातून ऐका हाकेजी, आपल्याकडे वेळ इतक्या फार मोठ्या कमी आहे. प्रमाणामध्ये की नाही मुळामध्ये आम्ही जलयुक्त शिवारासारख्या मिस्किनजी बोला, बोला. लोक चळवळीचं रूप या सरकारने दिलं. हाकेजी मिस्किनजींना बोलायचंय. हाकेजी जलयुक्त शिवाराची कामं झालेली आहेत. हाकेजी तुम्ही गणेश- 2 मिनिटं ऐकून कामं घ्या. झाली ऐका नाहीत म्हणणं आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर गणेश- ऐका, हाकेजी- शेवटी मी तुमच्याकडे येतोय. शेवटच्या सत्रामध्ये तुम्ही बोला. मिस्किनजींना गणेश बोलू द्या. बोला बोला.
गणेश गणेश हाकेजी, तुम्ही जे सांगताय ती तुमची तळमळ आहे, तुमच्या पक्षाबद्दलचे प्रेम निष्ठा सगळं आहे, मान्य आहे. पण आम्ही जे बघितलं, तुम्हाला आता पहिल्या दिवशीचं नाही, उदाहरण वस्तुस्थिती सांगतो. सांगतो. पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये संजय- खड्ड्याच्या संदर्भातील प्रश्न उत्तर होते. प्रश्न होता खड्ड्याचा, मुंबईच्या खड्ड्यांचा, आणि विरोधकांनी आरोप मंत्री असणाऱ्या विरोधात गोंधळ सुरू केला. भाजपचे अर्ध्याहून अधिक आमदार हे स्वतः विरोधी पक्षाच्या बाकाकडे येऊन त्यांना सांगत होते की केवळ एवढा एक प्रश्न होता आमचा, मुंबईच्या खड्ड्याचा तेवढा एक प्रश्न होत्या. अक्षरशः काकुलतीला येऊन सांगत होते की मुंबईच्या खड्ड्यांचा आमचा तेवढा प्रश्न होता. ठीक आहे, मुंबईच्या खड्ड्यांचा विषय आहे, परंतु याच्यामध्ये शिवसेनेवर नाही, कुरघोडी याच्यावरून- करणार. नाही, आता याच्यावरून तुम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं असेल, संजय. नाही, याच्यावर संजय. एक दुसरे गणेश दुसरा आहे का? त्याच दरम्यान पलीकडे शिवसेनेच्या आमदारांनी आता म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आणि सुनील प्रभू यांनी आता ज्यावेळेस इथं विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करताना सहभाग घेतला, त्यावेळेस अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यपद्धतीवर तुटून पडले ते दोघे. आतापर्यंत ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना अटक का झाली नाही? काय झाले त्या चौकशांचे? जे चौकशांची यादी घोटाळे असे किरीट सोमय्या लावत या भाषेत प्रकाश आंबेडकर बोललेत. ज्या पद्धतीची यादी घोटाळ्यांची वाचून दाखवली होती, त्यातला फक्त मातंग समाजाच्या महामंडळाचा, जर अण्णाभाऊ साठेंच्या महामंडळाचा जो घोटाळा सोडला तर इतर कुठल्याही घोटाळ्यावरती कारवाई झालेली नाही. का म्हणून कारवाई केली जात नाही? इव्हन एवढंच नव्हे तर ज्या पोषण आहार प्रकरणामध्ये 2 GR 2 दिवसात बदलले, हे प्रकाश आंबेडकरांनी जाहीरपणे सांगितलं. कुठल्या तोंडाने हे मंत्री आम्ही निर्दोष आहेत असं सांगतात? हे शिवसेनेकडून आलेले निरोप आहेत. प्रकाश आंबेडकर स्वतःहून बोलणार नाहीत किंवा भारतीय जनता पक्षातून आशिष शेलार जे बोलतात ते स्वतःहून बोलत नाहीत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर जरी स्नेहभोजन होत असलं तरी मात्र कार्यकर्त्यांना दिले जाणारे संदेश आणि कार्यकर्त्यांना सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या खूप टोकाच्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या मान्यच कराव्या लागतील. ठीक आहे, हाकेजी बोला 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 हाकेजी. निश्चित संजयजी म्हणाले संजयजी आपण म्हणाल्याप्रमाणे की आमदारांनी त्या पद्धतीची तिथं सभागृहामध्ये वाच्यता केलेली आहे. तुम्ही म्हणालात त्या चर्चेच्या वेळेला मी सुद्धा तिथं ती चर्चा ऐकलेली आहे. तुम्हाला सांगतो की प्रशांत बंब यांनी सुद्धा सरकारच्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा त्या स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली होती. तुम्हाला याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की शासनामध्ये जेव्हा नीटपणे शासन चालत असताना किंवा सरकारमधल्या काही दोष असतील तर ते आमच्या सत्तारूढ पक्षाचे एक आमदार सुद्धा इथं बोलतात. आणि मी तुम्हाला मुद्दाम प्रशांत बंबचं मुद्दाम यासाठी काही उदाहरण दिलं की त्याच्यावरून तुम्ही जो तो संदर्भ दिलात तो, तेव्हा आम्ही असं नाही आहे की सत्तारूढ पक्षात असल्यानंतर सरकार कामामध्ये एखादे जर काही म्हणजे समजा चुकीच्या पद्धतीने जर कामं होत असतील तर त्याच्या संदर्भात बोलायचं असं नाही. आमच्याकडं आज सरकारमधले जरी सत्ता आमदार असले तरी, शिवसेनेमध्ये जरी आमदार असले तरी नाही, केवळ शिवसेनेचेच आमदार नाही तर भारतीय जनता पार्टीचे आमदार सुद्धा एखाद्या कामामध्ये जर चूक असेल तर ते सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करतात, त्याच्यावरती चर्चा घडवून आणतात. त्यात गैर नाही. मुळात आम्हाला अत्यंत पारदर्शी स्वरूपाचं हे सरकार असल्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी हिडन ठेवत नाहीयेत. जी चर्चा आहे, जी कामं आहेत त्यामध्ये सगळ्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं काय चाललेलं हे कळलंच पाहिजेत. आणि त्या भूमिकेतून मी तुम्हाला सांगतो की आमचे आमदार सुद्धा, शिवसेनेचे आमदार सुद्धा काम करत असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला टीका आम्ही समजत ठीक आहे, हाकेजी, नाही. हाकेजी, एखाद्या आपला वेळ कामामध्ये जर संपत दोष आलाय. झालेला असेल, हाकेजी- घडलेला असेल, तिथं घोटाळा झाला, चुकीचं असेल तर ते सांगणं आमदार म्हणून त्यांचं कर्तव्य असतं. मग ते कुठल्याही पक्षाचे असले तरी, सत्तारूढ पक्षाचे जरी असले नक्कीच, तरी. आणि म्हणून शिवसेनेचे आमदारानं सरकारच्या आपल्या एखाद्या कामाबद्दल केलेली टीका असेल तर ती स्वागतार्हच्या स्वरूपाची आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुद्धा अशा स्वरूपाची तिथे दोष दाखवू शकतात की जेणेकरून ती सुधारणा होऊ शकते. हाकेजी, आपला मुद्दा लक्षात आला, माझा वेळ संपत आलाय म्हणून मी तुम्हाला इथे थांबवतोय. हाकेजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. आपली जी मेन चर्चा होती ती म्हणजे शिवसेना आणि भाजपमधल्या कुरबुरींसंदर्भात. आपण फेसबुकवरती पोस्ट टाकतो आणि त्यावरती ज्या कमेंट येतात त्यातली जी सर्वोत्तम प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया टाकणाऱ्या व्यक्तीला आपण फोनवरून घेतो. आपल्यासोबत नवी मुंबईतून रुपेश पाटील आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आहे शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या कुरबुरी सुरू आहेत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊयात. रुपेशजी बोला. नमस्कार. मला असं वाटतं की इथले सगळे जे मान्यवर आहेत ते सगळे प्रतिष्ठित आहेत आणि अभ्यासू आहेत. तर त्यांनी मगाशी ह्या एका तासाच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये उत्तरं दिलेली आहेत की शिवसेनेला मुळात भाजप कामच करू देत नाही. म्हणजे शिवसेनेला एकत्र घेतलंय, एकत्र हे लोक विकासासाठी एकत्र आलेत. पण असं दिसतंय की भाजप हा पक्ष शिवसेनेचं कामच होत देत नाही. तर मग लोकांना ते कळून चुकले ना की उद्धवजी एका साईडला कमेंट करतात की आम्ही एकत्र आहोत त्याच्यासाठी की केवळ जनतेचे विकासाचे प्रश्न आम्हाला समोर यावेत. पण त्याच वेळी आशिष शेलार फक्त आणि फक्त 2-2 दिवसांनी कुठली तरी विधानं करून फेसबुकच्या माध्यमातून असो, टीव्हीच्या माध्यमातून असू दे, जर शिवसेनेवर कुरघोडी करत असतील तर मग ह्याच्यातून लोकांना कळून चुकलंय की आपापले वाद हे असेच चालू ठेवायचे आणि मग त्याच्यातून बीजेपी आणि भाजप हा कामं करू देत नाही शिवसेनेला
आणि मग हेच झालं की लाटा आता गेल्यात आणि बीजेपी काहीतरी दुसऱ्याच वाटा शोधतंय असं आम्हाला प्रेक्षकांना वाटतं. ठीक आहे रुपेशजी, तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. खरं तर या विषयावर आपण चर्चा करू तेवढी कमी आहे, पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी हेमंत देसाई सरांना विचारू इच्छितो की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ज्या कुरबुऱ्या सुरू आहेत, या कुरबुऱ्यांचा भविष्यात नेमका कुणाला फायदा होईल, काय तुमचा अनुभव सांगतोय? नाही, मला असं वाटतं की जर कुरबुरी जर एका प्रमाणाबाहेर वाढल्या तर याचं दोन्ही पक्षांना नुकसान होणार आहे असं. कारण लोकांनी जो अजेंडा यांनी ठेवलेला आहे लोकांसमोर की अच्छे दिन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अच्छे दिन येणार आहेत, ते अच्छे दिन त्या प्रमाणामध्ये अजून आलेले नाहीत. 2-3 उदाहरणं सांगता येतील की रास्त भावामध्ये म्हणजे इसेन्शियल कमॉडिटीज रास्त भावामध्ये गेल्या वेळी जेव्हा युतीचं सरकार पहिलं होतं तेव्हा 5 वस्तू त्यांनी ज्या प्रकारे दिल्या होत्या त्या प्रमाणामध्ये आज सगळीकडे त्या रेशनवरती म्हणजे अनाऊन्स केले असले तरी अवेलेबल नाहीये. फळं आणि भाजीपालापासून अनेक गोष्टी अतिशय महाग आहेत आत्ता झालेल्या आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस कुठल्या ह्याच्यामध्ये बघतो, महागाई हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो त्यांच्या दृष्टीने. मुंबईमध्ये काय काय विकास होणार हे नाही, महागाई आणि दुसरं रोजगार निर्मिती, या दोन्ही याच्यावरती मेक इन इंडिया वगैरे सगळं झालं असलं तरी अजून त्याचे ग्राउंड याच्यावर तळ पातळीवरती अजून त्याचे इफेक्ट दिसले नाहीयेत लोकांना. महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ता बदल होतो आहे, करप्शन कमी झालं असेल हे नक्की आहे, पण त्या पलीकडे जे एक पॉझिटिव्ह जो बदल व्हायला पाहिजे, पॉझिटिव्ह बदल जो आहे तो अजून दिसलेला नाहीये, झाला नाही. आणि तो बदल करण्याची आर्थिक स्थिती सुद्धा महाराष्ट्राची नाहीये. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने जे काही पावलं टाकायला पाहिजे होती ती अजून पावलं टाकली नाही. आणि जीएसटीमुळे महाराष्ट्राला 15 ते 17 हजार कोटी अजून फटका बसणार आहे. त्यामुळे आव्हान अतिशय गंभीर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. जर असाच व्यवहार राहिला तर दोन्ही पक्षांना याचा फटका बसेल, दोन्ही काँग्रेस पक्षांना राष्ट्रवादीला याचा फटका बसेल. नक्कीच. भाजप शिवसेनेमधला हा वाद महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नवा नाहीये. दर महिन्यात 1.5 महिन्यात अशी नाराजी अनुभवायला मिळतेच. मग कधी यात वैयक्तिक टीका असते तर कधी कामांबद्दलची नाराजी. पण या वादाला खरंच शेवट नाही का? लोकांना सत्ता बदल हवा होता म्हणून यावेळी त्यांनी भाजप आणि सेनेच्या पारड्यात भरभरून मतदान केलं. पण हे दोन्ही पक्षच आपसात भांडत बसले तर जनतेच्या प्रश्नांचं काय? सत्तेसाठी झगडण्याचा, आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे हे मान्य, पण यासाठी प्रत्येक वेळी एकमेकांशी भांडण्याची गरज नाही. आता या सरकारचा जवळपास निम्मा कार्यकाळ संपलाय. लोकांना अजूनही अच्छे दिनची प्रतीक्षा आहे. जनता अद्यापही आशावादी आहे. पण जर हे असंच होत राहिलं तर जनतेच्या पदरी फार मोठी निराशा पडेल. त्यापेक्षा आत्ताच काय तो काडीमोड होऊ जाऊ द्या असं म्हणणारेही अनेक जण आहेत. आशा करूयात यापुढे दोन्ही पक्षात वाद होतील ते विकासासंदर्भातले आणि महाराष्ट्राच्या हितासंदर्भातलेच असतील. दोघांमधल्या वैचारिक वादातून या राज्याचंच हित होईल. तुर्तास आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.